नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर या व्लॉगमध्ये तुम्हाला आता दाखवते माझ्या घराच्या बाहेरचं वातावरण, जे मी एक शॉर्ट टाकला होता, की महाबळेश्वर, लोणावळ्याला यासाठीच तर जातात लोकं. तर ते ॲटमॉस्फिअर माझ्या इथे ऑलरेडी रोजचंच झालेलं आहे. आता जसा पावसाळा आहे तसा आणि हे तरी दुपारचं वातावरण मी तुम्हाला दाखवलं होतं. हे बघा, अशी सुट्टी होती, निवांत पुस्तक वाचत बसलं, की असं त्या टेकडीकडे पाहिलं, की वाटतं की कायमच त्या टेकडीवर जावं किंवा तिथं फिरावं, पण कामानिमित्त काही होत नाही. पण आज त्याला सुट्टी आहे, त्यामुळे सगळ्या मैत्रिणींनी मिळून त्या टेकडीवर जाण्याचा प्लॅन केलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला आजचं वातावरण दाखवते. मस्त वातावरण झालेलं आहे आणि आज आम्ही ठरवलंय, की मुलं शाळेतून आल्यानंतर ना आपल्याला या टेकडीवर जायचंच आहे. आम्ही जिथं राहतो त्याच्या आजूबाजूला बऱ्याचशा टेकड्या आहेत. तर त्यापैकी जी पाषाण टेकडी ना तिथे आम्ही जाण्याचं ठरवलं. कारण आता थोडंसं पावसाळ्याचे दिवस आहेत, तर इथे कसं रस्ता नसल्यामुळे ह्या टेकडीवर मुलांना घेऊन जाणं थोडंसं रिस्की असल्यामुळं तिथं ऑलरेडी थोडंसं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं जातं. अशा पाषाणच्या टेकडीवर आम्ही आज मुलांना घेऊन जाणार होतो. चला तर मग आता जाऊयात आदूला शाळेतून आणण्यासाठी. माझा जरी सुट्टीचा दिवस असला, तरी आज आदू मात्र शाळेत गेलेला होता. त्याला आता पटकन घेऊन येते. त्याला आणण्यासाठी निघाली आहे. ऑलरेडी चावी वगैरे घेतली आता पटकन जाऊयात आदूच्या शाळेमध्ये आणि त्याला घेऊन येऊयात घरी. चला रेडी झाले पटकन अद्वैतला शाळेत आणण्यासाठी गेले. आता खूप दिवसांपासून आमचं चाललं होतं, की या टेकडीवर जायचं, व्हिजिट करायचं, पण ते काही पॉसिबल होत नव्हतं. आज सगळ्यांनी मिळून तो योग आलेला आहे, की होकार दिलेला आहे. बाकी मैत्रिणींच्या मुलांचे पण एक्झाम्स झालेले आहेत. मुलांनाही थोडंसं रिलॅक्स करायचं आहे. तर आज आम्ही ठरवलंय, की आपण या टेकडीला जाऊन व्हिजिट करूयात. गेले शाळेत पटकन आदूला घेतलं. त्याला मी सांगितलं, आपण आज जाणार आहोत टेकडीवर. तर तो खूप जास्त खुश झालेला आहे. त्याला तर असे एडव्हेंचर्स खूप जास्त आवडतात. त्यामुळे आल्यानंतर तो पण मला एक्साईट होऊन दाखवत होता, की मी माझं टिफिन वगैरे सगळं संपवलेलं आहे. त्यानंतर ना त्याच्या रोजच्या सवयीप्रमाणे मी त्याच्याकडून कामं करवून घेतली. टिफिन बॅग जागेवर ठेवून घेतली. त्यानंतरनं टिफिन आणि त्याची बॅग वगैरे मुलांना लहानच वयामध्ये अशा जिथल्या वस्तू तिथे ठेवण्याची सवय जर लागली, तर मुलं पुढे स्वावलंबी बनतात किंवा स्वतःची कामं स्वतः करू शकतात, कोणावर डिपेंड राहत नाहीत. त्यामुळे मी सुरुवातीपासून अद्वैतला ही सवय लावलेली आहे आणि तो खूप छान पद्धतीने रोज आल्यानंतरनं या गोष्टी करतो. आता रोजचा जो आमचा शेड्यूल असतो, की हे सगळं व्यवस्थित जागेवर ठेवून, क्लोथ्स चेंज करणं, त्यानंतरनं फ्रेश होणं आणि लगेच अभ्यास करवून घेणं. कारण पुन्हा मी कामाला गेली, की मला यायला लेट होतो रात्री आणि मग रात्री त्याला झोप आलेली असल्यामुळे तो अभ्यास करत नाही. पण आता उद्या संडेच होता त्यामुळे मग मी थोडंसं त्याला आज रिलॅक्स दिलं स्टडीसाठी. पटकन त्याला म्हटलं, की "खाऊन घे, रेडी हो आणि त्यानंतरनं मग आपण जाऊयात टेकडीवर." तर बाकीची मुलं अजून येणार होती. अद्वैत थोडासा लवकर आला होता. त्यामुळे मग मी तोपर्यंत त्याला जेवायला वगैरे दिलं. चला तर तुम्हाला दाखवते अद्वैतचं आवडीचं ताट. अद्वैतने आज खाल्लेली आहे मेथीची भाजी, त्यानंतरनं चपाती, त्यानंतर त्यामध्ये आपण केल्या होत्या मुळ्याच्या चकल्या, ज्या की त्याला खूप जास्त आवडतात. अशा पद्धतीच्या तव्यावर केलेल्या भाज्या, जो तो तोंडी लावतो. आणि या आहेत थोड्याशा नाचणीच्या पापड्या, ज्या मी त्याला अधून-मधून तोंडी लावण्यासाठी देत असते. त्याही त्याला खूप आवडतात. चला तर अशा पद्धतीने अद्वैतचं जेवण फिनिश झालं. त्यानंतर आम्ही रेडी झालो आणि सगळेजण आम्ही निघालो जाण्यासाठी. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं, की आपण बाईक्सवर जायचं. पण अचानक पाऊस वाढला आणि मग आम्ही ठरवलं, की तसा पण हा ट्रॅफिकचा आवर आहे खूप जास्त आणि मग मुलं पण आहेत सोबत. उगाच मुलं जर भिजली पावसात वगैरे तर आजारी पडतील. त्यामुळे मग आम्ही बाईकवर जाण्याचं रद्द केलं आणि मस्तपैकी आम्ही एक ऑटो बुक केली आणि ऑटोने आम्ही सगळेजण आता सोबत निघालेलो आहे टेकडीला जाण्यासाठी. आता आणखीन 2 फ्रेंड्स होत्या ज्या बाईकवर आलेल्या आहेत. बाकी आम्ही दोघी-तिघी जणी मुलांना घेऊन ऑटोमध्ये गेलो आणि जवळच होतं, जास्त काही दूर जायचं नव्हतं त्यामुळे मग आणि ट्रॅफिक अवर्समुळं कारही काढायला फार नकोसं होतं. त्यामुळे मग आम्ही म्हटलं, की चला आज आपण रिक्षा राईड करूयात. हे बघा बाकीच्या फ्रेंड्स अशा पद्धतीने मागून स्कूटीवर आल्यात. आम्ही सगळेजण आता एकत्र बसून चाललेलो आहोत टेकडीकडे जाण्यासाठी. वातावरण मस्त झालंय, पण आम्ही ऑटो बुक केल्यानंतर असं झालं, की पाऊसच निघून गेला. पावसामुळे आम्ही ऑटो केली होती, पण ठीक आहे, काही हरकत नाही. ऑटोमध्ये पण आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं सगळ्या मुलांनी मिळून. मुलं तर मुलं, आम्ही मोठी पण लहान झालो होतो आणि आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं. कधी-कधी काय आहे ना आयुष्यात पैसा किंवा अ, संपत्ती ह्यापेक्षा आहे ना आपल्या लोकांचा टाईम,
त्यानंतर आपल्या लोकांसोबत घालवलेला जो वेळ आहे, त्यातल्या आठवणी आहेत, ह्या गोष्टी जरा जास्त महत्त्वाच्या असतात. त्यामुळं मग हा टाईम जो होता आम्ही खूप चांगला एन्जॉय केला. रोजच आम्ही सोसायटीमध्ये भेटतो. पण असं एकत्र मिळून कुठे जाण्याचा आम्हाला योग येत नाही, तर तो आज आम्ही जुळवून आणला हा योग आणि अशा पद्धतीने आम्ही सगळेजण टेकडीला फिरण्यासाठी गेलो. मुलांनी पण बघा किती छान एन्जॉय केलं. मुलांना ते फिरायला जाण्यापेक्षा ते सगळे एक सोबत एकत्र होते त्याचाच त्यांना जास्त आनंद होता. म्हणजे मुलांना महागड्या वस्तू किंवा महागड्या खेळण्या यापेक्षा त्यांचे जे मित्र-मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम कसा स्पेंड करायचा आणि त्यातून आनंद कसा मिळवायचा हे शिकवण्याचं एक उत्तम उदाहरण आहे बघा हे. अद्वैतने तर खूपच जास्त एन्जॉय केलं. चला तर अशा पद्धतीने आम्ही ऑटोमध्ये गर्दी करत, धिंगाणा, मस्ती करत आपल्या ज्या डेस्टिनेशनला आहे त्या डेस्टिनेशनला येऊन पोहोचलो होतो. आम्ही पण सगळ्या जणींनी आता ठरवलं होतं, की आजचा दिवस खूप छान असा एन्जॉय करायचा आहे आणि तिथे जाण्यासाठी ऑलरेडी बाकी तयारी किरणने केलेलीच होती. किरणने मस्तपैकी ओली भेळ बनवून आणली होती किंवा तिथे जाऊन आम्ही ती बनवली त्याच्यासाठी लागणारं साहित्य ती घेऊन आली होती. स्वप्नालीने छान असे मस्तपैकी कॉर्न आणले होते आमच्यासाठी आणि तिथे गेल्यानंतरनं मुलांनी उतरलं, की पळायला सुरुवात केली. त्यांना असं झालं होतं, की कुठे जाऊ आणि कुठे नाही. अशा पद्धतीने आम्ही वर गेलो आणि देवाच्या कृपेने पाऊसही थांबलेला होता. सो मुलांची जी पिकनिक करण्याची इच्छा होती, ती सुद्धा पूर्ण झाली. छान अशी जागा शोधली आम्ही अगोदर. त्या ठिकाणी बसलो आणि मुलांना त्या ठिकाणी आम्ही नाश्ता वगैरे दिला खाण्यासाठी. कारण अद्वैतने आल्यानंतरनं जेवण केलं होतं, पण बाकीची मुलं शाळेतून आल्यानंतरनं लगेच रेडी होऊन निघालेली होती. सो त्यांना खूप भूक लागलेली होती. हे बघा अशा पद्धतीने आम्ही थोडंसं वर गेलो. त्या टेकडीवर बसण्यासाठी छान अशी जागा आहे, जिथे एक्सरसाइज पॉइंट बनवलेला आहे. त्या ठिकाणी आम्ही छान असं बेडशीट वगैरे अंथरलं आणि तिथे आम्ही आमच्या नाश्त्याची तयारी सुरू केली. हे बघा मुलं कसे एन्जॉय करतायत, एकमेकाला सपोर्ट करत वर चढतायत. अशा छोट्या-मोठ्या गोष्टीतूनच तर मुलं फ्रेंडशिप, त्यानंतरनं क्वालिटी टाईम, त्यानंतरनं एकमेकांना मदत करणं यासारख्या गोष्टी शिकत असतात. आणि आता तर असं झालेलं आहे, की मुलं ह्या व्हर्चुअल जगामध्ये थोडीशी हरवूनच गेलेली आहेत. आई-वडील वर्किंग असल्यामुळं मुलांना सहसा जास्त टाईम देता येत नाही. त्यात आपली चूक नाहीये म्हणा. आता काळाची गरजही असल्यामुळं आपल्याला ते जमत नाहीये. तर त्यातून थोडासा असा वेळ काढून मुलांना जे रिअल नेचर आहे किंवा आपण जे म्हणतो, की टाईम कसा आपल्या लोकांसोबत स्पेंड करायचा, टाईमचं व्हॅल्युएशन जर शिकवायचं असेल, तर नक्की आपण महिन्यातून 2 महिन्यातून अशी एखादी एकत्रितपणे ट्रिप काढली पाहिजे, जेणेकरून मुलं पण रिफ्रेश होतात आणि ह्या व्हर्चुअल जगापासून थोडेसे ते लांब जातात बघा. इथे कोणालाही आता मोबाईल नकोय किंवा इथे कोणालाही आता टीव्ही, लॅपटॉप नकोय. ते दंग झालेले आहेत खेळण्यामध्ये. मुलं जोपर्यंत तर खेळतायत, तोपर्यंत आता आपण इथे सेटअप लावून घेऊयात. मस्तपैकी चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो काढलेला आहे, लिंबं आणलेली आहेत भरपूर. एक रेडी चिवड्याचं फरसाणचं पॅकेट आणलं होतं. मस्त असे मुरमुरे आणलेले आहेत. मसाल्यांचा डब्बा रेडी करून आणलेला आहे. सगळे त्याच्या चाट मसाले वगैरे आहेत. खटाई आहे आणि अशा पद्धतीने आता मस्तपैकी किरण या ठिकाणी तुम्हाला एक ओली भेळची रेसिपी करून दाखवणार आहे. हे बघा स्वीट कॉर्न सुद्धा आहेत खाण्यासाठी. चला तर आता वेळ झालेली आहे आपली मस्त अशी छान चटपटीत भेळ बनवण्याची. हे बघा मुलांनी तर बॅगा भरूनच खाऊ आणलेला आहे. मस्तपैकी ते परी खाऊचं वाटप करतीये सगळ्या मुलांना. मुलांनी त्यांच्या आवडीने त्यांच्या चॉईसनुसार पाहिजे त्या फ्लेवरचे चॉकलेट्स घेतलेले आहेत. आता मुलं जोपर्यंत खेळतायत तोपर्यंतच आपण काय करूयात छान पद्धतीने भेळ रेडी करूयात. कारण मुलांना ऑलरेडी भूक लागलेली आहे आणि एकदा का भेळ रेडी झाली की मस्तपैकी भेळवर ताव मारूयात आणि जाऊयात टेकडीवर चढण्यासाठी आणि वरचं मस्त असं छान एन्व्हायर्नमेंट पाहण्यासाठी. चला तर आता एक आपण या ठिकाणी बाउल घेतलेला आहे मोठा. त्यामध्ये आता आपण मुरमुरे टाकलेत. आता त्यामध्ये जाणार आहे कांदा चिरलेला. त्यानंतरनं त्याच्यामध्ये आपण चिरून आणलेल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सगळ्या थोड्या-थोड्या करून ॲड करणार आहोत. आता त्याच्यामध्ये गेलेला आहे चिरलेला टोमॅटो. ही घरी बनवलेली जी ओली भेळ आहे ना, ती या ठिकाणी येऊन खाण्यात जी मजा आहे ना किंवा जे सुख होतं ना, ते आपल्या पिझ्झा किंवा McDonald'sच्या बर्गरमध्ये सुद्धा मिळणार नाही. या पद्धतीचं सुख होतं त्या दिवशीचं. खूप जास्त आम्ही एन्जॉय केलं. मस्त असं ती भेळीचा आस्वाद घेतला मुलांनी सुद्धा. ऐनवेळी आपल्या मुलांना काय आहे ना, की ह्या सगळ्या फास्ट फूडच्या गोष्टी हव्या असतात. पण ज्यावेळेस आपण बाहेर जातो कुठेतरी, तर ते सुद्धा जे असेल ते करतात आणि खूप आवडीने खातात.
चला तर आता भेळीमध्ये मीठ, त्यानंतर थोडासा चाट मसाला, लाल तिखट ह्या सगळ्या गोष्टी किरणने ॲड करून घेतल्यात. आता त्यानंतर आपल्या राहिलेल्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये ॲड करायच्या आहेत. छान असं मस्त फरसाण आपण आणलेलं होतं ते ॲड करायचंय. आता चाललेली आहे कोथिंबीर. त्या ज्या भांडं आहे ज्याच्यामध्ये आपण ओली भेळ मिक्स करतोय त्याच्याकडे पाहूनच राहवत नाहीये. एकदम टेम्प्टिंग दिसतंय. खूप छान कलर्स आहेत त्याच्यामध्ये. आपण म्हणू शकतो की रेनबो कलर सारखे असे फ्रेश कलर दिसतायत. आजूबाजूला असं थंड आणि मस्त वातावरण झालेलं आहे, की एक्सप्लेन करू शकत नाही. नक्की एकदा तुम्ही व्हिजिट करू शकत असाल तर ह्या स्पॉटला व्हिजिटच करा. चला तर किरणनी मस्त अशी खटाई बनवून आणली होती. आता चाललेली आहे खटाई आपल्या भेळमध्ये. वाह! एकदम छानच बेत झाला होता. आता ह्या खटाई टाकून झाल्यानंतर ना याच्यामध्ये आपण अ, फरसाण आणि कॉर्न ॲड करणार आहोत. कारण मुलांना कॉर्न तसे खाण्यापेक्षा त्यांना भेळीत टाकून खायचे होते. त्यामुळे आपण याच्यामध्ये कॉर्नसुद्धा ॲड करणार आहोत. छान असं आता फरसाण गेलेलं आहे आपल्या भेळीमध्ये. आता ह्याला सगळ्याला आपण काय करूयात, मिक्स करूयात. अशा पद्धतीने ही भेळ काय केली आपण मिक्स केली आणि ज्यांना कॉर्न हवंय त्यांना त्यामध्ये कॉर्न वगैरे ॲड करून आपण दिलं आणि लास्टला त्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे लिंबू आणि त्याने अजूनच छान अशी चव आलेली आहे. मस्तपैकी भेळ रेडी झालेली आहे. आम्हाला वाट पाहवत नव्हतं, की कधी भेळ रेडी होते आणि कधी आम्ही खातोय. अशा पद्धतीने स्वप्नाली आणि किरणने मिळून छान अशी भेळ रेडी केलेली आहे. चला तर आता भेळेवर ताव मारण्याची वेळ झालेली आहे. सगळ्यांना मस्तपैकी पेपर प्लेट्स नेल्या होत्या. त्यामध्ये भेळ खाण्यासाठी दिलेली आहे. आता तुम्ही अशा ठिकाणी एखाद्या जाणार असाल, की जिथं तुम्हाला हे सगळं असं पार्टी करायची आहे किंवा काही खायचंय, तर त्यावेळेस तुम्ही स्वतःहून प्रिकॉशन घेणं फार गरजेचं आहे. ती जागा घाण होऊ नये यासाठी तुम्ही नेलेला कचरा तुम्ही तो लक्ष करून खाली आणणं गरजेचं आहे. आम्ही जरी या गोष्टी वर नेलेल्या असल्या, तरी आम्ही लक्षपूर्वक त्या खाली घेऊन आलेलो आहोत सगळा कचरा. चला तर हे बघा अद्वैत कसा एन्जॉय करतोय. अद्वैतला ओली भेळ आवडत नाही त्याच्यामुळे त्याला फरसाण आवडतं तर त्याने फरसाण एन्जॉय केलं. बाकी मुलांनी मस्तपैकी ओली भेळ खाल्लेली आहे. सगळेजण अद्वैतकडे बघतायत. अद्वैतच खूप जास्त एन्जॉय करतोय. म्हणजे सगळ्यांनीच एन्जॉय केलं पण अद्वैतने त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त एन्जॉय केलेला आहे. चला तर ओली भेळ कशी झालेली आहे बघूयात. किरणच्या रिएक्शन वरून तर समजतंय की छान झालेली आहे. बघा आता स्वप्नालीची रिएक्शन. सगळेजण एन्जॉय करतात. मुलं मात्र पटकन त्यांचं संपून खेळण्यासाठी गेलेले आहेत. मेघा असेल, स्वाती असेल, मी असेल, आम्ही सगळ्यांनी तिथे खूप छान एन्जॉय केलेला आहे. आता खाऊन झाल्यानंतर ना वेळ झाली होती टेकडीवर चढण्याची. मुलांसाठी आम्ही वेट करत होतो, की कधी हे पटकन ह्यांचं फिनिश करतील आणि कधी आम्ही वर जाऊयात आणि मुलांना सुद्धा त्याचीच ओढ लागलेली होती. हे बघा अद्वैत किती नखरे करत, करत खातोय आणि मला तर मात्र भेळ खूपच जास्त आवडली होती. सगळ्यात जास्त भेळ मी एन्जॉय केली आणि खरंचच खूपच छान झाली होती. चला तर आता अद्वैतचं पण खाऊन झालेलं आहे. बाकी मुलांचंही खाऊन झालंय. ते ऑलरेडी खेळत आहेत. तर आता आम्ही म्हटलं, की चला आपण वर जाऊयात आणि एन्जॉय करूयात. तर आम्हाला त्यावेळेस समजलं, की मुलींनी मस्तपैकी आमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे. तर मुली त्या ठिकाणी एक असा छान डान्स परफॉर्मन्स करणार होतात. मग आम्ही सगळं साफसफाई केली तिथली आणि मुलींचा डान्स वगैरे एन्जॉय केला त्या ठिकाणी आणि त्यानंतर ना मग आम्ही सुरुवात केली टेकडी चढण्यासाठी. किती छान मुलींनी डान्स बसवलाय बघा. म्हणजे क्रिएटिव्ह माइंड्स आहेत खूप. कुणी त्यांना शिकवायची गरज लागत नाही. स्वतःहूनच डान्स बसवतात आणि त्या करतात. मुलींच्या बाबतीत ही गोष्ट फार वाखाणण्याजोगी आहे. मुलांपेक्षा मुली फारच जास्त क्रिएटिव्ह असतात आणि त्यांना अशा वेगवेगळ्या गोष्टी करण्यात, शिकण्यात जो आनंद मिळतो, तो फारच वेगळा असतो आणि त्यांना ते दाखवायचंही असतं आम्हाला, की आम्ही बघा हे अशा गोष्टी केल्या आहेत किंवा आम्ही हे नवीन गोष्ट आज शिकलोय. तर छान पद्धतीने मुलींनी डान्स केला. आम्ही तो एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही निघालो आहोत टेकडीवर चढण्यासाठी. चला तर. आता अद्वैत आणि माऊला घेऊन मी पुढे चालली आहे. कारण ऑलरेडी ती दोघं खूप पळत होते. त्यामुळे मी त्यांचा हात धरून पुढे घेऊन चाललेली आहे. त्यानंतरनं मागून फ्रेंड्स मला कव्हर करतायत. हे बघा, ही बाकी सगळी जण मागे आहेत, पण माऊ आणि अद्वैत किती पुढे निघून गेले होते. त्यामुळे मी जोरात पळत गेले आणि त्यांचा हात पकडलाय. कारण ही दोन्ही मुलं अशी आहेत, की म्हणजे सगळ्यात लहान आहेत या ग्रुपमध्ये आणि त्यामुळं मग त्यांच्यावर थोडंसं खास लक्ष ठेवणं गरजेचं होतं. चला तर आता तुम्हाला मी आजूबाजूला परिसर सुद्धा दाखवते आपल्या टेकडीचा. छान पद्धतीने इथे चढायला वॉकला जागा आहे. लोकं संध्याकाळच्या तिथं सकाळी, संध्याकाळी त्या ठिकाणी चालण्यासाठी येतात. अशा पद्धतीने आम्ही रमत-गमत वरपर्यंत चढलो. छान वर चढल्यानंतर ना मस्तसं असं एक फोटो सेशन आमचं झालेलं आहे.
आणि ते फोटो सेशन पण मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अद्वैत, ज्याला की एक फोटो काढण्यासाठी खूप विनवण्या कराव्या लागतात. पण आज त्यांनी मुलींकडे पाहून स्वतःहून माझ्या मागे लागलाय, की आपण फोटो काढूयात, असे काढूयात, तू तशी उभी राहा, मी असा बघतो. हे मला फार छान वाटलं, की मुलींनी किमान त्याला फोटो काढायला तरी शिकवलंय आणि मुलींचं बघून का होईना तो थोडंसं फोटो काढण्यामध्ये आज त्याने मला इंटरेस्ट दाखवलेला आहे. चला तर अशा पद्धतीने आम्ही हे जी ट्रिप होती ती सक्सेसफुली कंप्लीट केलेली आहे. ट्रिप म्हणण्यापेक्षा घराजवळचा एक छोटासा फेरफटका मारण्याचा जो आमचा डिसिजन होता किंवा खूप दिवसापासून ते टेकडीकडे पाहून आम्ही ठरवायचो, की इथे येऊया, तर ते आम्ही कंप्लीट केलेलं आहे. हे बघा किती सुंदर वातावरण झालेलं आहे. सगळीकडे हिरवळ आहे. वातावरण फार छान आहे आणि मेन म्हणजे आम्ही वर चढत होतो तेव्हा पाऊसही थांबलेला होता. त्यामुळे मुलांनी खूप छान एन्जॉय केलं. अशा पद्धतीने वॉकिंगसाठी पण जागा आहे. खूप लोकं त्या ठिकाणी येतात आणि एक्सरसाइजसाठी तुम्हाला स्पॉट केलेला आहे. त्या टेकडीचा टाईम आहे संध्याकाळी काहीतरी 7:00-7:30 पर्यंतचा. त्यानंतर आय थिंक वर जाऊ दिलं जात नाही. आता तुम्हाला मी मुलांनी केलेली जी मस्ती आहे ती दाखवते. हे बघा अद्वैत आणि हे दोघं जण जरासे सेम वयाचे असल्यामुळे हे दोघं सोबत एन्जॉय करत होते. प्रत्येकाने आपापल्या सोबतच्या फ्रेंड्स सोबत एन्जॉय केलं. त्यानंतर आपल्या आईसोबत प्रत्येकाने छान असे फोटो काढले आणि मुलं रिफ्रेश झाले. मेन म्हणजे ही मोठी मुलं, की ज्यांची एक्झाम चालू होती 1 आठवडा झालं आणि कंटिन्युअसली स्कूल, ट्युशन, घरी आल्यानंतरनं पेपरचा अभ्यास, या सगळ्यातून त्यांना थोडासा एक ब्रेक मिळाला छान असा. हे बघा मुली. माऊ छान अशी मस्तपैकी सिंगिंग करते या ठिकाणी आणि मुलींनी अद्वैतला हे असं हार्ट वगैरे करायला शिकवलेलं आहे बरं का मंडळी. मस्तपैकी अद्वैत माझ्याजवळ येऊन म्हणतो, की "आपण पण हार्ट बनवूया आणि फोटो काढूयात." मुलींकडे पाहून तो ही गोष्ट छान शिकलाय. चला तर आता तुम्हाला दाखवते अद्वैत आणि माऊची मस्ती. अद्वैत आणि माऊ मस्तपैकी खेळत होते आणि अद्वैतला छान असं गाणं म्हणता येतं. त्यानंतरनं माऊने त्याला गाणं म्हणायला लावलं आणि त्या सॉन्गवरती डान्स करत होती. एक नंबर तुझी डंबर म्हणतोय अद्वैत आणि त्याला मुलींनी आज त्याचा शब्द तो करेक्ट केला. मी गेले 1 आठवडा त्याला सांगते, की ते कंबर आहे, पण त्याने काही ते लक्ष देऊन ऐकत नव्हता. त्याला जे म्हणायचं तोच ते म्हणत होता. आज मुलींनी त्याला शिकवल्यानंतर आज तो व्यवस्थित गाणं म्हणतोय. छान असं त्याने गाणं म्हटलं. माऊने मस्त असा त्याच्यावर डान्स केला. आता तुम्हाला त्या ठिकाणी झालेले काही फोटोशूट्सचे फोटो मी तुम्हाला दाखवतीये. हे बघा, अद्वैत आज असा मस्तपैकी फोटोसाठी उभा होता. मुलींसारखं वाकडं-तिकडं होऊन तो वेगवेगळ्या पोज देत होता मला, की माझे फोटो काढ असं. हे बघा, या पद्धतीने वर गेलो आणि ते हा झाला आता आमचा निघण्याचा वेळ. तर निघता-निघताही आम्ही खाली उतरताना छान असे वेगवेगळ्या स्पॉट्सवर फोटो काढलेत. आजची ट्रिप आम्ही खूपच जास्त एन्जॉय केलेली आहे. मुलं म्हणजे कंप्लीट मुलांवर लक्ष ठेवावं लागत होतं. मुलं कंटिन्यूअस इकडे-तिकडे पळत होती. हे बघा या पद्धतीने आता माऊ आणि अद्वैतचा फोटोशूट चालू झालेला आहे. छान पद्धतीने मी त्यांचे काही फोटोज क्लिक केले. त्यानंतर मग बाकी मुलांसोबत पण त्यांचे फोटोज मी क्लिक केले. आता सगळेच फोटो इथे दाखवणं शक्य होणार नाही. त्यातल्या त्यात जेवढे मला शक्य झाले तेवढे मी दाखवले. आता वरून तुम्हाला एकदा सिटीचा नजारा पण दाखवते. मस्त असं एन्व्हायर्नमेंट झालेलं आहे. हे बघा मुलांनी वर आल्यानंतर वरून जेव्हा सिटी बघितली किंवा खालचा नजारा बघितला, तर मुलं सुद्धा खूप शॉक झाले. म्हणजे एकंदरीत आम्ही शहरी भागात जरी राहत असलो, तरी थोडंसं आउटसाइडला असल्यामुळं आम्हाला थोडासा गावाकडचा फील किंवा छान असं नेचर आम्हाला एन्जॉय करता येतं. आता परत निघतानाही बघा, अद्वैत आणि माऊ अजूनही हात धरूनच चाललेले आहेत. वर चढतानाही ते असंच चालले होते, खाली उतरतानाही ते अशाच पद्धतीने उतरत गेलेले आहेत. अद्वैतला बाहेर कुठे फिरायला जाणं ह्यापेक्षा त्याला त्याच्या फ्रेंड्स सोबत जाणं हे जास्त इम्पोर्टंट वाटतं आणि कुणी त्याच्यासोबत असलं तर तो घरात सुद्धा ते तितकाच एन्जॉय करतो जितका तो बाहेर एन्जॉय करतो. हे बघा अशा पद्धतीने सगळी मुलं एक सोबत फिरले, एकमेकांसोबत त्यांनी वेळ घालवला. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा फ्रेश झालेले आहेत त्यांच्या स्टडीजना लागण्यासाठी. अशा पद्धतीने महिन्यातून 1-2 दिवसात आपण मुलांना बाहेर आणलं पाहिजे आणि त्यांना फिरवलं पाहिजे. खूप असं कुठे बाहेर जायला आपल्याला जमत नाही वेळेनुसार किंवा सगळ्यांच्या सोयीनुसार. पण घराजवळच जवळपास कुठेतरी गार्डनमध्ये जरी नेऊन आणलं तरी मुलं खूप छान एन्जॉय करतात. आपलंही माइंड फ्रेश होतं
आपणही नव्या उमेदीने कामाला लागतो. चला तर मग मंडळी, आमचा हा टेकडीवरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही कधी जाताय फिरायला आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत, नक्कीच आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत एक अशी छान ट्रिप प्लॅन करा आणि रिफ्रेश होऊन या. चला तर मंडळी, जाता-जाता तुम्हाला काही फोटोसुद्धा शेअर केलेले आहेत. मस्त असा फोटोशूट झाल्यानंतरनं आम्ही खाली उतरलो टेकडीवरून. त्यानंतरनं छान असं पाणीपुरी आणि गरमागरम भुट्ट्याचा आम्ही आस्वाद घेतला आणि त्यानंतरनं आम्ही निघालो घरी येण्यासाठी. आता रिटर्नच्या ट्रिपमध्ये काही आम्ही ऑटो वगैरे बुक केली नव्हती. रिटर्नच्या ट्रिपमध्ये आम्हाला आमच्या घरून एक गाडी घेण्यासाठी आली होती. कारण तोपर्यंत तर सगळ्यांचेच वडील ऑफिसवरून आले होते आणि फ्री झाले होते. तर अशा पद्धतीने आम्ही आमची ट्रिप एन्जॉय केली मस्तपैकी आणि घरी आलो. आणि अशा पद्धतीने मुलांना एक आगळा-वेगळा दिवस अनुभवायला मिळाला. आता आम्ही मात्र ठरवलं, की मुलांना आता वेळात वेळ काढून कुठेतरी असं सोबत फिरायला न्यायचंय. तर तुम्ही पण नक्की जाऊन या मंडळी. तोपर्यंत बाय बाय.